नागपूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिटेसूर परिसरात एका खदानीच्या पाण्यात बुडून अवघ्या 11 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागपूरच्या पेटेसूर परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे. रुझेन अब्दुल रजाक शेख हा 11 वर्षीय मुलगा इतर मुलांसोबत परिसरात खेळत होता. याच दरम्यान तो जवळील पाण्याने भरलेल्या खदानीच्या दिशेने गेला. खेळता खेळता त्याचा तोल गेला आणि तो थेट खोल पाण्यात पडला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. माणकापूर पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. नागरिक आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या अथक प्रयत्नानंतर रुझेनला पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र त्यावेळी त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी त्याला तातडीने CPR देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक क्षण महत्वाचा असताना त्याचे प्राण वाचवण्याकरिता शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले. परंतु दुर्दैवाने तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार या खदानीत यापूर्वीही अपघात आणि जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत. अनेक वेळा प्रशासनाकडे खदान सुरक्षित करण्याची किंवा ती बुजवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या मते उघडी आणि पाण्याने भरलेली ही खदान परिसरातील लहान मुलांकरिता कायमच धोकादायक ठरत आहे. सुरक्षेची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्यामुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने अशा धोकादायक खदानींबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात. संबंधित ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पिटेसूर येथील या दुर्दैवी घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. वारंवार मागण्या करूनही धोकादायक खदानीबाबत योग्य उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? अशा निष्काळजीपणामुळे आणखीन किती निष्पाप जीव धोक्यात येणार? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.